अत्यंत महत्त्वाची बातमी आहे पुण्यातून। दीनानाथ रुग्णालयाच्या फलकावर आता काँग्रेसने शाईफेक केली आहे। काँग्रेससही दीनानाथ रुग्णालयाबाहेर आंदोलन सुरू आहे आणि घोषणाबाजी सुरू आहे। ट्रस्टींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची आता मागणी काँग्रेसने केली आहे। तर काँग्रेसने देखील दीनानाथ रुग्णालयाबाहेर आता आंदोलन सुरू केलंय, घोषणाबाजी सुरू केली आहे आणि फलकावर शाईफेक देखील करण्यात आलेली आहे। या अगोदर शिवसैनिकांनी देखील रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत आंदोलन केलं होतं। तर पुण्यातील दीनानाथ रुग्णालयाच्या कारभाराविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेंची शिवसेना देखील आक्रमक झाली आहे। चर्चा करायला आलेल्या रुग्णालय अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी चिल्लर फेकली आहे। रुग्णालयाच्या बेफिकिरीवर मंगेशकर कुटुंबाने उत्तर देण्याची मागणी करण्यात येते। त्यानंतर काही वेळांनी आंदोलकांनी इथल्या अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। यावेळी रुग्णालय प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तर संतप्त पतित पावन संघटनेकडून रुग्णालयाच्या बोर्डाला काळं फासण्यात आलं। तर रुग्णालयाच्या ट्रस्टींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आता आंदोलकांनी केली आहे। रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय असं देखील आंदोलकांचं म्हणणं आहे। रुग्णालय प्रशासन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतंय। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे पैशांचा बाजार झाल्याचा आरोप देखील करण्यात येतोय। फक्त 10 लाखासाठी तुम्ही एका बाईला मारलं, वध केला तिचा तुम्ही। आम्ही मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, स्टाफवर ही मागणी करतोय। सत्ताधारी पक्षांना यांना न्याय देत नाही तर सामान्य नागरिकाला काय न्याय देणार आहे ते? अहो, काल एका निष्पाप महिलेचा जीव गेला आणि त्याच्यावर तुमच्याकडे उत्तर नाही। तुम्ही चुकला आहात म्हणूनच तुमच्याकडे उत्तर नाहीये। तुम्ही हा वेळ कशासाठी मागताय? का तर तुम्हाला बाकीचे पुरावे नष्ट करता येतील म्हणून तुम्हाला हा वेळ हवाय। हॉस्पिटल ज्यांनी चालवायला घेतलंय तो धनंजय केळकर हा भामटा, त्याला इथं बोलवा। सचिन व्यवहारे हा भामटा जो ऍडमिन आहे, हे लोक इथं पैसे कलेक्ट करतात। त्या 2 लेकरांना अनाथ करून ती बाईचा जीव गेलाय आणि अजूनही कसली चौकशी करतात? अजूनही गुन्हा दाखल झालेला नाहीये। त्या संबंधित डॉक्टर असतील, संबंधित कर्मचारी असतील, त्यांच्यावर तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज तुम्ही चेक करा। सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसतंय की तिला किती वेळ तिथे तडपड्यात ठेवलंय आणि अजून देखील गुन्हा दाखल केलेला नाही। हॉस्पिटल हा सध्या पैशाच्या बाजार अड्डा चाललेला आहे। एक निष्पाप महिलेचा बळी गेलेला आहे। या घटनेचा पतित पावन संघटना तीव्र निषेध करत आहे। वाटल थोड्या मोठ्या मिष्टी दिल्ली त्या गोरगरिबा करता, पण गोरगरिबाचा उपचार इथं होत नाही, मोठ्या लोकांचा उपचार होतो। आणि आज जी माता प्रसूतीसाठी तिथे येते तिचा ऑलरेडी जीवाशी खेळ असतो आणि असं असताना त्यांनी आमच्याकडे सगळे पुरावे आहेत की 10 लाख रुपये भरात। जर तिच्या पतीचा जर तुम्ही जबाब घेतला त्याच्यामध्ये त्यांना 10 लाख रुपयाची मागणीच केलेली आहे। 2.5 लाख रुपये ते भरत होते, त्यांचं तसं ऍडमिट कार्ड सुद्धा आहे। परंतु हा जो प्रकार आहे अत्यंत निंदनीय आहे। तर राज्यभरातून दीनानाथ रुग्णालयाच्या कारभारावर आता तीव्र संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक स्पष्टीकरण मात्र देण्यात येत नाहीये। सदरच्या घटनेसंदर्भामध्ये पोलीस प्रशासन आणि मेडिकल हेल्थ डिपार्टमेंट दोन्ही डिपार्टमेंट त्याच्यामध्ये चौकशी करत आहेत। चौकशीनंतर ज्या काय गोष्टी निष्पन्न होतील त्या पुढच्या तुम्हाला कळवण्यात येतील। आतापर्यंत जबाब घेतलाय कुणाचा तपास केलाय, सीसीटीव्ही फुटेज विनंती की हॉस्पिटल समोर कोणी आंदोलन करू नये। रुग्णालयात आतमध्ये काही क्रिटिकल पेशंट्स आहेत, सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन आणि बाकी मेडिकल डिपार्टमेंटला त्यांचं चौकशीचं काम करू। गोष्टीसाठी आपण मागणी करता त्या गोष्टीची ऑलरेडी चौकशी सुरू आहे आणि चौकशीनंतर ज्या काय गोष्टी निष्पन्न होतील त्या सर्व आपल्या सर्वांना कळवण्यात येईल आणि याच्यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्याच्या पुढची कारवाई केली जाईल। तर सरकारला घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली जाईल, तसंच समोर येत असलेली माहिती अपुरी आहे असा दावा रुग्णालय प्रशासनाने केलाय। संबंधी गुंतागुंतीचा आहे। आता पूर्ण माहिती दीनानाथ रुग्णालयाची शासनाला गेलेली आहे, त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला योग्य ते निवेदन देऊ। मी आता परत हेच स्पष्ट करतो की जी माहिती आलेली आहे ती दिशाभूल करणारी अर्धवट आलेली आहे। पूर्ण माहिती रुग्णाचे नातेवाईक खोटं बोलतायत असं म्हणायचंय का? दीनानाथ रुग्णालय याविषयी त्याची भूमिका लवकरच स्पष्ट करेल। तर रुग्णालयाला अहवाल देण्यास 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे असं जिल्हाधिकाऱ्यांनी आता स्पष्ट केलंय। सिव्हिल सर्जन रुग्णालयात जाऊन ते चौकशी करतील असंही ते म्हणतायत। अशी प्रकारची घटना जर झाली असेल तर त्याच्यावर ॲब्सोल्युटली उचित कडक कारवाई करणे आवश्यक आहे। माझ्याकडे रिपोर्ट येणे आवश्यक आहे। तर एकदा आमच्याकडे सिव्हिल सर्जनची रिपोर्ट आली तर त्याच्यामध्ये निष्कर्ष येतील की खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी काय काय झालं होतं।
त्याच्यामध्ये ते हॉस्पिटलचे स्टेटमेंट पण घेणार आहे, जे अनफॉर्च्युनेटली ज्याची मृत्यू झाली आहे त्याचे नातेवाईकाचे सुद्धा ते स्टेटमेंट घेणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने आपण एक निष्कर्ष पोहोचू शकतो की खऱ्या अर्थानं कुठे चूक झाली आहे, कोणाची चूक होती. तर त्याच्या अनुषंगाने पुढचे पाऊल उचलले जाईल, उचित निर्णय घेतले जाईल. उचित जर आवश्यकता लागली की खऱ्या अर्थाने नेग्लिजन्स होता तर त्याच्या अनुषंगाने कारवाई पण प्रस्तावित. तर गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आरोग्य उपसंचालक राधाकिसन पवार यांच्याकडून 4 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही 4 सदस्यीय समिती दीनानाथ हॉस्पिटलची चौकशी करणार असून या समितीत स्त्रीरोग तज्ज्ञाचा देखील समावेश आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालकांना फोनवरून सूचना दिल्या आहेत. ही समिती आज दीनानाथ हॉस्पिटलची पाहणी करणार आहे. त्यानंतर राधाकिसन पवार यांच्या अहवालावरून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर कारवाई केली जाणार आहे. या चौकशी समितीच्या माध्यमातून एका बाजूला हॉस्पिटलचं, दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचं किंवा अन्य लोकांची सुद्धा जी म्हणणं असेल ते म्हणणं ऐकून घेतील आणि त्यानंतरचा जो अहवाल येईल त्या अहवालानंतर मात्र संबंधित हॉस्पिटलवर सुद्धा जी कायदेशीर कारवाई करणं आवश्यक आहे ते आपण कायदेशीर कारवाई करू. त्याचबरोबर या मंगेशकर हॉस्पिटलची नोंदणी ट्रस्ट ॲक्टखाली आहे. शासनाच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या योजनांचा किंवा शासनाच्या सगळ्या सुविधांचा सुद्धा लाभ आम्ही सर्व मंडळी या हॉस्पिटलला देत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या पैशाची मागणी ट्रस्ट ॲक्टखालच्या हॉस्पिटल करू शकते का याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होईल आणि जे चुकीचं असेल त्याच्यावरती कठोर कारवाई राज्य शासनाच्या वतीनं आपण करणार आहोत. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. धर्मादाय रुग्णालयांमध्ये एक आरोग्य दूत नेमणार असल्याची माहिती आमदार माधुरी मिसाळ यांनी दिली आहे. हो, कालच त्या संबंधी आम्हाला समजलेलं आहे आणि आम्ही लगेचच त्याच्यात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नाही, धर्मादाय रुग्णालयाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या निमित्ताने खरंच सांगू इच्छिते की तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे. बऱ्याचशा धर्मादाय रुग्णालय हे रुग्णांना सेवा देत नाही आणि त्याच्यावरच आम्ही आता की एक आरोग्य दूत बसवणं किंवा एक कमिटी तिथे स्थापन करणं धर्मादायाची, या सगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागणार आहेत. आणि ही जी सगळी धर्मादायच्या अंडर येणारे हॉस्पिटल आहे ज्याला आपण सोयीसुविधा पुरतो त्यांनी हे आपल्या पेशंटला ह्या सोयी दिल्याच पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या सरकारी योजना आहेत त्या पण त्यांनी लागू केल्या पाहिजेत. यासंबंधीची आत्ता आम्ही पूर्ण प्लॅन ते तयार करतोय. तर गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश आपण दिले आहेत. तर ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल बाहेरची ही दृश्य आहेत आणि आता रुग्णालयाचे PRO देखील मीडियाला सामोरे जात आहेत आणि तर ही लाईव्ह दृश्य पुण्यातून पाहतोय. डॉक्टर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आता मोठ्या प्रमाणात आंदोलक जमलेले आहेत. तीव्र संताप व्यक्त केला जातोय आणि फौजफाटा देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं आपण पाहतोय. रुग्णालयाला अहवाल सादर करण्यासाठी 2 दिवसांचा अवधी देण्यात आला होता असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं आणि आता त्यानंतर रुग्णालयाचे PRO यांच्याकडून देखील निवेदन देण्यात येत आहे आणि त्यानिमित्ताने आता पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात आहे. विविध संघटनांकडून पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे. गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी आता मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातो. रुग्णालयाला अहवाल देण्यास आता 2 दिवसांचा अवधी देण्यात आलेला आहे आणि जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीचे आदेश देखील दिले आहेत असं माधुरी मिसाळ यांनी सांगितलं होतं. धर्मादाय रुग्णालयांमध्ये एक आरोग्य दूत नेमणार असं देखील माधुरी मिसाळ यांनी सांगितलंय. तर घटनास्थळावरून आपले प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहेत. मिकी, आत्ताच रुग्णालयाचे PRO देखील निवेदन देण्यासाठी बाहेर आलेलं आपण पाहत होतो. नेमकं काय घडतंय?
बरं मी तुला सांगतो, या ठिकाणी आंदोलन सुरू आहे पुन्हा एकदा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा, महिलांचा. त्यांना बोलण्यासाठी या ठिकाणी PRO आलेले होते, मात्र हे जे आंदोलन करते आहेत ते झटापटी करायचा प्रयत्न करतात, किंबहुना धक्काबुक्की बोलतात जोरात. त्यामुळं ते सगळे PRO पुन्हा एकदा आत गेलेले आहेत. मॅडम, ज्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी PRO आलते बोलायला, तुम्ही ज्या पद्धतीने जोरजोरात बोलत होता ते निघून गेले. म्हणजे एका आईचा खून होतो म्हणणं आहे आई ते काही बोलते, त्यांना तोंडच नाही बोलायला. त्यांनी काल बेशरमपणे ट्विट केलंय. त्यांचं म्हणणं तर ऐकून घेतलं असतं. पण ते पुढे आलेच नाही, ते काहीच बोलले नाही, ते काहीच बोलले नाही. तुम्ही त्यांची बाजू घेऊ नका. त्यांच्याकडे बोलायला काही नाही, खोटं बोलण्याशिवाय काही. त्यांचा आका जोच तर त्यांना सांगणार नाही काय बोलायचं, तोच तर ते आमच्या प्रश्नाला उत्तर. निवेदन स्वीकारलं, पण तू बोलायला निवेदन द्यायला नाही आलो, आई म्हणून जाब विचारायला आतमध्ये तुम्ही आतमध्ये जाणार आहात, काय करणार? आम्हाला पोलीस अलाउडच करत नाही, बोलायला तयार नाही ते. आतमध्ये जे आता आलते ते कोण होते तुम्हाला माहिती आहे काय? तुम्हीच ओळखा आका त्यांचा कोण आहे, पोलीस संरक्षण कोणता आका देतोय. आपण बघतोय इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे. आपण वरिष्ठ अधिकारी देखील इथं आहेत, त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू, त्यांना बोलू, कारण सातत्याने ते प्रयत्न करतायत की प्रशासनाने या ठिकाणी संवाद साधावा, या ठिकाणी येऊन बोलावं. मात्र आत्ता जर बघितलं तर जे PRO या ठिकाणी बोलण्यासाठी आलेले होते ते पुन्हा एकदा आत गेलेले आहेत. मी तुम्हाला पुन्हा एकदा या दीनानाथ मंगेशकरच्या मुख्यद्वारावरची परिस्थिती दाखवतो. सातत्याने इथं आंदोलनं सुरू आहेत, वेगवेगळी संघटना या ठिकाणी येऊन निदर्शनं करतायत आणि त्यामुळं ट्रॅफिक जॅम आहे. मी बरेच या ठिकाणी जे रुग्ण येत आहेत त्यांना देखील या ठिकाणी ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागतोय. आपण DCP संभाजी कदम या ठिकाणी आहेत, वरिष्ठ अधिकारी, त्यांच्याशी बोलू. सर, सातत्याने तुम्ही प्रयत्न करताय आंदोलन थांबवण्याचा, कधी काळं फासलं जातं तर कधी PRO बोलायला येतात, त्यांना देखील बोललो दिलं जात नाहीये. आता याच्यामध्ये सर्व नागरिकांना विनंती की जी कारवाई आहे, जी चौकशी आहे ती चौकशी सुरू आहे. चौकशीचा रिपोर्ट आल्यानंतर पुढची याच्यामध्ये कारवाई केली जाईल, हे सर्वांना बऱ्याच वेळा सांगितले. आणि जे कोणी आतमध्ये जात असतील त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपले पोलीस प्रशासन आतमध्ये आहे आणि त्यांच्या पद्धतीने जरा काम करत आहे. सर, बरेच ॲम्ब्युलन्स सुद्धा म्हणजे या ठिकाणी अडकून पडत आहेत, बघितलं तर वाहतूक सुरळीत होत नाही अजून. आपले ट्रॅफिकचे आणि बाकीचे कर्मचारी आहेत, ट्रॅफिक सुरळीत करत आहेत आणि लवकरच ट्रॅफिक सुरळीत होईल. सर, तुम्ही आतमध्ये बोललात का? ते PRO येत आहेत, बोलत आहेत, त्यांचं म्हणणं काय तुम्ही तरी ऐकून घेतलंय का? पोलिसांचं स्टेटमेंट्स आणि रेकॉर्डिंग सगळ्या सुरू आहेत. जे डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट क्रिएट करण्याचं आणि स्टेटमेंट घेण्याचं काम पोलिसांचं सुरू आहे. त्याचबरोबर मेडिकल जी त्यांची टीम आहे त्यांचं पण काम सुरू आहे. हे काम लवकरात लवकर संपवण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि त्यानंतर जे काही चौकशी निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल. सर, मला विचारायचं, CCTV फुटेज त्या दिवशीचं आपण ताब्यात घेतलंय का? सगळं आपल्याकडे आहे, सगळ्या गोष्टी CCTV आहे घेतलेलं आहे. हो, आपल्याकडे सर्व ताब्यात आहे, रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट्स वगैरे रेकॉर्ड करायचं काम सुरू आहे आणि जे गोष्टी निष्पन्न होतील त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. कुठला गुन्हा दाखल होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं? ज्या गोष्टी पुढे येतील, आता मी आता सांगू शकत नाही कुठला दाखल होईल, परंतु ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्याप्रमाणे पुढचं कारवाई होईल. आपण बघतोय की पोलीस या ठिकाणी पोहोचतायत आणि त्यांनी पूर्ण या ठिकाणी ताब्यात घेतलेले CCTV फुटेज आणि जे डॉक्टर्स आहेत, इतर स्टाफ आहेत त्यांनी ट्रीट केलेलं होतं, त्यांना देखील या ठिकाणी विचारपूस केली जाते. तर दुसरीकडे अशा पद्धतीने आक्रमक होत हे सगळेजण आंदोलन करतायत. अरे पालेकरच्या नावानं, अरे डॉक्टर गैसाच्या नावानं, अरे दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटलच्या नावानं. आपण बघतोय यांच्याशीच बोलण्यासाठी काही वेळापूर्वी PRO आले होते दीनानाथ मंगेशकरचे, मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये नेलेलं आहे. ते या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने या ठिकाणी होत आहेत त्यांना विनंती करतायत की गेटवरून आता हे आंदोलनकर्त्यांना हटवा, कारण जे इतर रुग्ण येत आहेत उपचारासाठी त्यांचे हाल होत आहेत, किंबहुना नातेवाईक या ठिकाणी बरेच आहेत, बरीच गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. तर दुसरीकडं पोलीस या ठिकाणी त्यांचं काम करतायत. आरोग्य विभागाकडून या सगळ्या गोष्टीचं तपास या ठिकाणी सुरू आहे. समिती आतमध्ये पोहोचलेली आहे. पोलिसांनी CCTV फुटेज त्या दिवशीचं संपूर्ण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी कारवाई सुरू आहे. कारवाईनंतर जे काही निकाल येईल त्या आधार घेत गुन्हा दाखल केला जाईल असं देखील पोलिसांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. मात्र दुसरीकडं संघटना असतील, सर्वसामान्य लोक असतील, या ठिकाणी काहीशे नाराज दिसत आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर येऊन निदर्शनं पाहायला मिळत आहेत. खरंय मी की आपण ज्याप्रमाणे बघितलं की PRO हे आंदोलकांना बोलण्यासाठी बाहेर आलेले होते, परंतु त्यांच्यावर कुठेतरी धक्काबुक्की झाली आणि त्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांमध्ये प्रचंड संताप आहे.
या बातमीकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.